नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक यम्मी टेस्टी असे बाईट्स करणार आहोत। पावसाळ्याचे दिवस असल्यावर छान चटपटीत तळलेलं काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं, पण तळलेलं खाणं पण पचत नाही। तर आज जो आपण पदार्थ करणार आहोत तो पण तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसात चहा बरोबर खायला खूपच छान वाटणार आहे आणि लहान मुलांच्या डब्यात द्यायला सुद्धा तो पदार्थ छान आहे, कारण मुलं अजिबात त्यामधला शिल्लक ठेवून डबा घरी येणार नाही, सगळं संपवून येतील। घरातल्या साहित्यामध्ये आपण हा पदार्थ करणार आहोत। आलू पराठा बनवायला थोडासा किचकट असतो, त्यामुळे वरचेवर केला जात नाही, पण आज जे आपण आलू पराठ्याचे छोटे छोटे बाईट्स करणार आहोत ना, ते करायला अगदी सोपे आहेत, पटकन होतात, चविष्ट आहेत आणि बनवलेले बाईट्स तेवढ्याच लवकर संपतात सुद्धा। पटकन साहित्य बघून घ्या, लगेचच कृती करूया। आज आपण आलू पराठा बाईट्स बनवतोय। त्यासाठी आपल्याला बाईट्स साठी वरचं कव्हर वेगळं गव्हाच्या पिठाचं बनवून घ्यायचं आहे आणि बटाट्याचं सारण तयार करून घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा आपण बघूया, कव्हर साठी आपण इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्ध मैदा आणि गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा पूर्णपणे मैदाही घेऊ शकता, पण मी त्याची पौष्टिकता वाढण्यासाठी यामध्ये मैदा घालणार नाहीये। गव्हाच्या पिठाचे आपण बाईट्स करणार आहोत। पिठामध्ये घालण्यासाठी मी इथे पाव टीस्पून एवढा ओवा घेतलेला आहे। ओव्याचा स्वाद अगदी छान वाटतो। थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। आपण रोजच्या पोळीच्या कणकेत जसं मीठ घालतो थोडंसं तेवढ्याच प्रमाणात मीठ घालायचं आहे आणि पोळीला बनवतो भिजवतो तसा गव्हाच्या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आता सारणासाठी काय काय करायचंय, तर इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्याची सालं काढून आपल्याला ते स्मॅश करून घ्यायचंय। स्मॅश केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 मिरचीचा ठेचा मी इथे करून घेतलेला आहे। 1 टीस्पून एवढं आलं लसूण पेस्ट आहे, ही घरी केलेली आहे। याची लिंक तुम्हाला माझ्या चॅनलला नक्की पाहायला मिळेल। अर्धा टीस्पून चाट मसाला घेतलाय, त्यामुळे आपले बाईट्स अगदी चटपटीत होणार आहेत। हिरवी मिरची घेऊन सुद्धा इथे मी अर्धा टीस्पून लाल तिखट घेतलंय, त्यामुळे ते चमचमीत चटपटीत असे बाईट्स होणार आहेत। मुलांसाठी फक्त जर आपल्याला हे बाईट्स बनवायचे असतील तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करा, हिरवी मिरची घालू नका। इथे मी 1 टेबलस्पून एवढं सॉस घेतलेला आहे। लागेल तेवढा सॉस आपल्याला त्यामध्ये वापरायचा आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। मीठ स्वादानुसार घालायचं आहे आणि आपण जो डो बनवणार आहोत, गोळा बनवणार आहोत पिठाचा, त्यामध्ये इथे मी घेतलेलं 1 टेबलस्पून तेलाचा वापर करायचा आहे। बटाटे मी जाड किसणीने किसून घेतले, तुम्ही स्मॅशरने स्मॅश केले तरी चालतील। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, चाट मसाला, लाल तिखट आणि कोथिंबीर। आता हे सगळं आपल्याला एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या चवी एकत्र छान झाल्या पाहिजेत। चाट मसाल्यामुळे आणि आलं लसूण पेस्ट यामुळे खूप छान वास सुटला। आपलं सारण तयार करून झालंय, बाजूला ठेवून देऊया आणि गव्हाच्या पिठाचा गोळा तयार करून घेऊया। 1 कप गव्हाचं पीठ आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया। ओवा हातावर थोडासा क्रश करून घालते, म्हणजे त्याचा वास चांगला लागेल। थोडं तेल त्यात घालतेय।
थोडीशी कोथिंबीर आहे ती घालून टाकूया वरच्या कव्हरमध्ये. आणि आता पोळीला आपण कणिक भिजवतो तशीच भिजवायची आहे, खूप घट्ट भिजवायची नाही. थोडंसं तेल हातावर घेऊन गोळ्याला लावून आपण गोळा 5 मिनिटं मुरवत ठेवूया. गोळा तयार झालाय, 5 मिनिटं झाकून ठेवूया. आपण जो कणकेचा गोळा केला होता त्याचे मी 3 पीसमध्ये भाग करून घेतले, 3 भाग करून घेतलेले आहेत. त्यातला आता आपण एक पहिला गोळा घेऊया आणि त्याची पोळी लाटून घेऊया. पोळी आपण लाटून घेतली आहे. जाडी बघू शकता तुम्ही, आपल्या पोळीपेक्षा थोडंसं जाड आहे, खूप जाड ठेवायचं नाही. आता त्याच्यावरती आपण थोडासा टोमॅटो सॉस लावूया, त्याची चव छान वाटते. मुलांना तर टोमॅटो सॉस अतिशय आवडतो. अगदी थोडासा, म्हणजे जराशी त्याची गोडसर चव आपल्या बाईट्सला येईल. आता हे सारण जे केलेलं आहे ते त्याच्यावर पसरून घेऊया पोळीवरती. हातानेच पसरणार आहे मी. आता आपण या पोळीचा रोल करून घेऊया. मस्त. आता आपण हे कट करून घ्यायचंय एकसारखे. बाईट्स म्हटलंय की नाही आपण, आलू पराठा बाईट्स, त्यामुळे तसे ते बाईट्स आपल्याला कट करून घ्यायचे. आता आपण या पद्धतीने ते उभे करून घेऊया आणि मग थोडंसं प्रेस करायचं आपल्याला. तेलाचं, बोटाला तेल लावायचं थोडंसं आणि थोडंसं प्रेस करायचं. मस्त आहेत की नाही आपले बाईट्स, करायला सोपे. चव तर आलू पराठ्याची, पण अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. इथे फ्राय पॅन गरम करायला ठेवलाय, त्यात मी 2 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे. आता तिथे आपण बाजूला ठेवून फ्राय करून घ्यायचे बाईट्स. आपण उलटवून घेऊया खालच्या बाजूने. ते छान छान फ्राय झालेले आहेत खालच्या बाजूने. वाव. एकदा तेल तापलं, फ्राय पॅन तापला की गॅस लो टू मीडियम वरतीच ठेवायचा आहे. हाय वरती ठेवून आपल्याला ते फ्राय करायचं नाही, नाहीतर आतमध्ये कच्चं राहील. सुंदर. मस्त आपले आलू पराठा बाईट्स बघा काय सुंदर झालेत. मस्त गोल्डन कलर आलेला आहे. आपले आलू बाईट्स टेस्टी यम्मी मस्त तयार झालेत बघा. काय सुंदर कलर आलाय, लगेच खावेसे वाटतात की नाही.
आता गॅस बंद करूया. आपले आलू पराठा बाईट्स यम्मी टेस्टी अगदी करून तयार झालेत. आपण ते पौष्टिक बनावे म्हणून त्यामध्ये मैद्याचा वापर अजिबात केलेला नाहीये आणि करायला किती सोपे आहेत हे तुम्ही पाहिलेच आहे. तुम्ही पण या पद्धतीने आलू पराठा बाईट्स नक्की करा. कारण काय आहे, यामुळे भाजीही मुलांच्या पोटात जाते आणि पोटभरीचाही नाश्ता आहे. तुम्ही या पद्धतीने आलू पराठा बाईट्स केलेत की मला नक्की कमेंट द्या. तुम्हाला जर माझा आज आलू पराठा बाईट्सचा व्हिडिओ आवडला असला, ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला कोणतेही चार्जेस पडत नाहीत. सबस्क्राईब करतानाच शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील. पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.